आणि सकाळ झाली की ही कोकिळा आमच्या घरी येते बडबड करायला. राखी न बांधता सर्व महिलांचं ज्यांनी रक्षण केलं, संविधान लिहून सर्व महिलांना स्वातंत्र्य आणि अधिकाराचा आत्मविश्वास निर्माण करून दिला, माझी ही राखी माझ्या बाबासाहेब आंबेडकरांना, ज्यांनी समाजात स्त्रियांना मान उंच करून जगण्याचा अधिकार दिला, तसंच आपल्या या समाजामध्ये पुरुष आणि स्त्रिया यांना समान हक्क दिला, माझी ही राखी माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. दीदीच्या घरी दादा आला होता, त्यामुळे त्याला तिकडेच राखी बांधून घेतली. त्यानंतर साक्षीने आणि श्रुतीने सोहमलाही लगेचच राखी बांधून घेतली आणि असा झाला इकडचा राखीचा कार्यक्रम. त्यानंतर आम्ही जाणार आहोत मोठ्या दीदीकडे. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर तुम्ही विचार करत असाल आज कुठे जाणार आहे? तर आज मी कुठेच जाणार नाहीये. आज कार्यक्रम नाहीये. आज राखी पौर्णिमा आहे. म्हणजे आज आम्ही सगळेजणी घरीच आहोत, पण राखी पौर्णिमा असल्यामुळे आज कुठे कुठे जाणार, काय काय करणार? तर सगळ्यात पहिली राखी माझी गणपती बाप्पाला असते. गणपती बाप्पाला राखी बांधून झालेली आहे आणि मी जाते आता माझ्या दीदीकडे, जिकडे माझा भाऊ आहे, परत बहिणीचे मुलं आहेत ज्यांना श्रुती राखी बांधणार आहे. तर आजच्या दिवशी मी काय काय करणार आहे ते तुम्हाला नक्की बघायचं आहे. हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यात आधी लाईक करा, शेअर करा. शेअर करायचं नसेल तर सबस्क्राईब करा, पण करा. आणि आजच्या दिवशी काय काय धमाल होती, काय काय करते, कुठे कुठे जाते हे बघायचंय सर्वांना. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा. तर मी माझ्या दादाला राखी बांधून आम्ही निघालो आहोत मोठ्या दीदीकडे, जिकडे सतीश वगैरे आहेत. श्रुती त्यांना राखी बांधणार आहे. त्याआधी आम्ही महादेवाच्या मंदिरात जाणार आहोत. गणपती बाप्पाला तिथेही राखी बांधणार आणि बाबांनाही राखी बांधणार आणि त्यानंतर मग आम्ही दीदीच्या घरी जाणार. आणि सर्वात आधी श्रुतीने इथे राखी बांधलेली आहे. तिला कुंकू लावायला खूप आवडतं, त्यामुळे त्याला मुद्दाम 2-3 वेळेस तिने कुंकू लावला आणि राखी बांधून घेतली. त्यानंतर साक्षी, मी आणि दीदीने लगेचच राखी बांधून घेतली. त्यानंतर सोनू अक्काने राखी बांधून घेतली, ओवाळलं त्याला. आणि आमचे भैया सगळ्यात जास्त आवडणारे आम्हाला विजू भैया, त्यांनाही आम्ही दोघींनी राखी बांधून घेतली आणि घरी निघालो. त्यानंतर घरी येताना उघडा महादेवाचे आम्ही दर्शनासाठी गेलो, दर्शन घेतलं आणि घरी परतलो. घरी परतल्यानंतर आमच्या श्रुतीला मेहंदी काढण्याचा फार छंद आहे. ती साक्षीच्या हातावर मस्त अशी मेहंदी काढत आहे तिच्या स्टाईलमध्ये. त्यानंतर मी मोठा दादा आला होता हिंगोलीवरून, दादालाही ऑप्शन केलं. मी, दीदीने, साक्षीने, श्रुतीने असं छान ओवाळून घेतलं आणि राखी बांधली. असं झाला आमचा कार्यक्रम राखी पौर्णिमेचा. आणि त्यानंतर मस्त असं भोजन केलं. हा माझा छोटा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा. थँक्यू.